कोठावेनी तालुका कळंब येथील शिवशक्ती सेवकांची सहकारी पतसंस्था यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी 26 जुलै रोजी संपन्न झाली। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मां सरस्वती आणि स्वर्गीय भाऊसाहेब भोरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हार अर्पण करून तसेच विद्यार्थिनींच्या स्वागत गीतांनी करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवशक्ती सेवकांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुशील कुमार भोरे हे होते। तर कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक श्री बाळासाहेब धांदे हे मंचावर उपस्थित होते। तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवशक्ती पतसंस्थेचे सचिव अरविंद जी येलेकर, भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगावचे प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर, स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय कळंबच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे, शिवशक्ती कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उषा वळसकर, शिवशक्ती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे, शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळा कळंबचे मुख्याध्यापक आशिष महाजन व आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। सर्वप्रथम शिवशक्ती पतसंस्थेचे सचिव अरविंद येलेकर यांनी पतसंस्था मागील आर्थिक वर्षात नफ्यात आली असल्याचे सांगून ठेवीदारांना विश्वास संपादन झाल्याचे सांगितले व पतसंस्थेवर ठेवीदारांचा विश्वास वृद्धिगत होत आहे आणि मागील वर्षात ठेवींमध्येही वाढ झालेली आहे। बहुतांश कर्जदार नियमित फेड करीत असल्यामुळे पतसंस्थेच्या नफ्यातही दरवर्षी वाढ होत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले। यावेळी त्यांनी पतसंस्थेच्या आर्थिक पत्रकाचेही वाचन केले। यावेळी शिवशक्ती पतसंस्थेचे सचिव सुशील कुमार भोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करून संस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार व कर्जदार यांचा मोलाचा वाटा असून संस्थेचा प्रामाणिक कर्मचारी वर्ग व संचालक मंडळातील सहकार यांचे योगदान असल्याचे नमूद केले। तर कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिवशक्ती शिक्षण संस्था कोठावेनीचे व्यवस्थापक श्री बाळासाहेब धांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेची ध्येय धोरणे ठरविताना संस्थेचे सभासद व ठेवीदार यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। संस्थेला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून त्यासाठी सर्व सभासद व ग्राहक यांनी सहकार्य करावे असे त्यांनी मार्गदर्शन केले। तसेच या कार्यक्रमाला संस्थेच्या 28 वर्ष यशस्वीरित्या सेवा देणाऱ्या स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानही करण्यात आले आणि प्राध्यापक डॉक्टर विरखडे, श्री उईके आणि श्री दिघाडे यांची सेवानिवृत्ती झाल्यास त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक निलेश सुलभेवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कुमारी खंडारकर यांनी मानले। या कार्यक्रमाला शिवशक्ती शिक्षण संस्थेचे प्राचार्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।